काय म्हणता भावांनो, आम्ही चाललो आज लाकणवाडीले सकाळी 3 वाजता. नीरजदा मी गोल्या आलो याच्या इथं कमळाचा हार घ्यायले. कमेंटमध्ये नक्की सांगा हार कसा बनला. तिघांना मस्त तयारी केली आणि निघालो 3 वाजता सकाळी लाकणवाडीला झाली. आलो मग मेन रोडावर. मंदात एक स्टॉप घेतला, चहा पाणी घे पिलं. निघालो मग 100च्या स्पीडनं लाकणवाडी जायले. आलो बा लाकणवाडी जवळ. पोचलो मग बाबाच्या मंदिराजवळ. पहा मंदिर कसं आहे तर. मंदिराच्या अंदर आलो. सकाळी सकाळी एवढी गर्दी नव्हती. हार काढला ना मग दाना डब्यातून. आलो समाधी मंदिरात. नीरजदान गोल्यानं हार सोडवला बाबा. बघा हार कसा दिसते गुन्हा बाबावर. दानं दर्शन घेतलं बाबाचं. हार बाबावर खूप सुंदर दिसत होता. गोल्या म्हणे हार आडवा झाला, सरका करा. मीनं बी घेतलं बाबाचं दर्शन. मग दर्शन घेतल्यावर आलो आम्ही वरे सकाळची 7 वाजताची आरती करायला. आरती बत्ती झालो. आलो सरे बाहेर बसायले. झाले म्हटलं हात दाखव का तू. आलो मग मंदिराच्या बाहेर हिंडो राहिलो बा इकडे तिकडे. आलो मग पैदल वडाच्या इकडे पोचलो आम्ही. मग वडा खाली आराम केला थोडंसं. डबल गेलो मंदिरावर. व्हिडिओ काढलाय. मामा तो पेटी खासच वाजव बा. दाना बी घेतली ना हाती. मग ढोलकी संध्याकाळची 5 वाजताची आरती करायला बसलो बा. झाली संध्याकाळची आरती आणि निघालो आता घराच्या इकडे. लागलो रस्त्यानं घराच्या इकडे. सूर्य डुबत चालला. घरी जाता जाता आलो बेलस फाट्यावर. दर्शन घेतले मग बाबाचे. निघालो मग घराच्या इकडे एकदम स्पीड मंदी. दर्यापुरात पोचलो. कॉफी गिफी पिली. नंबर 1 कॉफी आहे. पोचलो मग अकोल्याला.